नमस्कार मित्रांनो. आज आपण चौलच्या इतिहासातलं आणखीन एक पान उलगडणार आहोत. चौल तर व्यापारी बंदर होता हे आपण पाहिलंच. जगाशी व्यापार होता. व्यापार आला म्हणजे चलन आलं. मग चौलमध्ये चलन प्रथम कधी अस्तित्वात आलं? चलन कोणत्या प्रकारचं होतं? आजच्या चौलमध्ये आणि पौराणिक चौलमध्ये काय विशेष फरक आहे? विशेषतः वजन, माप, चलन, आर्थिक व्यवहार हे त्यावेळेला कसे चालत असत याचा जर मागोवा घेतला तर काही संदर्भ इतिहासात सापडतात. मित्रांनो, ते संकलन आज आपण बघूया. एक विनंती वाजा सूचना आहे. हे सर्व संकलन आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक दास्तांमध्ये, पुस्तकांमध्ये, लेखांमध्ये, शोध निबंधामध्ये, कुलाबा गॅझेटियर मध्ये जे काही संदर्भ आलेत ते इकडून तिकडून गोळा करून हे लेख बनवले जातात. कदाचित सदोष असू शकतील, काही त्रुटी असू शकतील. तुमच्यावर सुद्धा जबाबदारी. यातल्या त्रुटी, काही संदर्भ चुकले असतील किंवा काही दुरुस्त करावेसे वाटत असतील किंवा अधिकची माहिती आपल्याला असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येईलच, म्हणजे 9422493030 या व्हॉट्सअप नंबरवर जरूर संपर्क करावा. संदर्भासहित मेसेज पाठवावेत. आपल्याकडे ऐतिहासिक दस्त, पुरावे काय असतील तर ते देखील पाठवावेत. मित्रांनो, सातवाहन ते शिलाहार कालखंड हा जो काही कालखंड होता त्या पौराणिक चौलमध्ये नाणी होती, अस्तित्वात होती, चलनामध्ये नाणी असायची. यावर अनेक संशोधन झालेलं आहे. चौलमध्ये जे काय पुराणवस्तू संशोधन खात्याने किंवा अन्य काही संस्थांनी खोदकाम केलं, उत्खनन केलं, त्यामध्ये ही नाणी सापडलेली आहेत. काही घराण्यात अशी नाणी जतन करून ठेवण्यात आली होती. साधारण 2000 वर्षापूर्वी म्हणजे सातवाहन काळात चौलमध्ये नाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. पुरातत्व संशोधन विभागाला चौलच्या उत्खननात अनेक प्राचीन नाणी प्राप्त झाली आहेत. धातू आणि स्वरूप हे या नाण्यांचं महत्वाचं. ही नाणी प्रामुख्याने तांबे, पोटीन, एका प्रकारचा संमिश्र धातू असतो, अशा मिश्र धातू आणि शिशाची सुद्धा असत. सुरुवातीला नाणी आहत म्हणजे पंच पद्धतीने शिक्के मारून, एम्बॉसिंग करून केली जायची. धातूच्या तुकड्यावर विशिष्ट चिन्हांचा शिक्का मारून ती तयार केली जात. त्या काळातील नाण्यांवर हत्ती, सिंह, घोडा आणि बैल, ऋषभ या प्राण्यांची चित्र कोरलेली असत. हे प्राणी शक्ती, शौर्य, समृद्धीचे प्रतीक मानले जायचे आणि नाण्यांच्या दुसऱ्या बाजूला उज्जैन चिन्ह किंवा चैत्य, स्तूपाकृती किंवा अन्य काही लिखाण असायचं. त्या भाषेत काही चिन्ह कोरलेली असायची. काही वेळेला चित्रलिपी देखील असायची. शिलाहार काळ म्हणजेच गधैया नाण्यांचा काळ. नंतरच्या कालखंडात चौलवर शिलाहार राजांचे नियंत्रण आले. या काळात गधैया नाणी अत्यंत प्रसिद्ध झाली. ही चांदी आणि तांब्यांचे मिश्रण असलेली जाड नाणी असत. त्यावर एका बाजूला मानवी चेहरा आणि यज्ञवेदीचे चित्र अत्यंत अमूर्त पद्धतीने कोरलेले असायचे. त्याचा आकार काहीसा गाढवाच्या मुखासारखा दिसत असल्यामुळे लोकव्यवहारात त्याला बोली भाषेत गधैया नाणं असं म्हटलं जाऊ लागलं. मध्ययुगीन कालखंडात सुलतानी, बहामनी आणि परकीय राजवट त्यांची लिपी आणि राजमुद्रा चलनाच्या स्वरूपात येऊ लागली. मध्ययुगात बहामनी, निजामशाही आणि पोर्तुगीजांचा प्रभाव इथे राहिला. या काळात नाण्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले. नाण्यांवरून मानवी किंवा प्राण्यांची चित्र हळूहळू नाहीशी होऊ लागली आणि त्याऐवजी अरेबिक किंवा पर्शियन लिपीत मजकूर कोरला जाऊ लागला. या नाण्यांची वैशिष्ट्य म्हणजे सुलतानी नाण्यांवर तत्कालीन सुलतानाचे नाव, त्याचा किताब, अल सुलतान, अल अझम आणि नाणी पाडल्याचे वर्ष म्हणजे हिजरी सन अंकित केलेले असायचे. चलनाचे प्रकार या काळात सोन्याचा होन,
किंवा दिनार, चांदीचा टका आणि तांब्याचा जितल हा व्यवहारात होता. चौल आंतरराष्ट्रीय बंदर असल्याने पोर्तुगीजांनी येथे स्वतःची क्रुझाडो म्हणजे चांदीची नाणी आणि बाझारुको म्हणजे तांब्याची नाणी हे चलन देखील वापरले. शिवकाळ आणि पेशवेकाळ याच्यामध्ये चौलचे आर्थिक व्यवहार अधिक सुसंगतपणे होऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर पेशव्यांच्या राजवटीत चौलच्या बाजारपेठेत मराठेशाही चलनाचा पूर्ण अंमल सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची शिवराई होऊन आणि तांब्याची शिवराई ही नाणी सुरू केली. शिवराईवर एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती अशी अक्षरे देवनागरी लिपीत अत्यंत सुबकपणे लिहिलेली होती. पेशवे काळात चौल आणि अलिबाग परिसरात अर्काट रुपया, सुरती रुपया आणि चांदवडी रुपया या चांदीच्या चलनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. नंतर मात्र अलिबागी रुपयांनी इतिहासच बदलला. या काळात वजन माप हे सुद्धा वेगळे असायचे. फरा आणि पायली ही प्रमुख माप असायची. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वस्तूचे मोजमाप करण्यासाठी नाण्यांचे मूल्य ठरवण्यासाठी एक अत्यंत चोख पद्धती अस्तित्वात होती. वस्तूच्या आकारावरून, व्हॅल्यूमवरून तिचे वस्तुमान, मास निश्चित केले जाई. कोकणात विशेषतः चौल आणि अलिबाग भागात धान्याची मोजमापे इतर भागांप्रमाणेच 2 अधेली म्हणजे 1 पायली, 4 पायली म्हणजे 1 कुरू, 16 पायली म्हणजे 1 फरा, 25 फरा म्हणजे 1 खांडी अशी होतं. आता फरा मोजण्यासाठी लाकडी चौकट किंवा धातूची चौकट सुद्धा केली जायची. अंदाजाने मगाशी जो हिशोब सांगितला की 16 पायली त्यात राहायचे. खरा पायली चौलच्या बाजारपेठेत व्यापाराची पारदर्शकता टिकवण्यासाठी वापरली जायची. अचूक वजनाची पायली म्हणजे खरी पायली. आजही चौलच्या घरात तांब्या पितळ्याच्या ह्या पायल्या, काही ठिकाणी तर लाकडाच्या पायल्या अजूनही अस्तित्वात आहेत. त्या फक्त जतन केल्या पाहिजेत. आंग्रेकालीन अलिबाग रुपया मात्र खूप प्रसिद्ध झाला. अलिबाग तालुक्याच्या इतिहासात सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या वंशजांचा कालखंड हा सुवर्ण काल मानला जातो. आंग्रे घराण्याने अलिबागवर स्वतंत्रपणे राज्य केले आणि पेशव्यांनी आग्रांना स्वतःची टाकसाळ म्हणजे नाणी पाडण्याचा कारखाना चालू करण्याला परवानगी सुद्धा दिली. तशीच कायदेशीर सनद सुद्धा होती. अलिबागच्या ऐतिहासिक हिराकूट किल्ल्यात ही टाकसाळ कार्यरत होती आणि अलिबाग रुपया हा चलनात वापरात आला. हा रुपया शुद्ध चांदीचा असायचा आणि त्याचे वजन साधारण 11 मास म्हणजे सुमारे 11.3 ग्रॅम इतकं भरत असत. हे नाणे आंग्र्यांचे असले तरी तत्कालीन दिल्लीच्या मुघल बादशाचे उदाहरण शाह आलम पर्शियन भाषेत त्यावर नाव कोरलेले असायचे. नंतरच्या काळात मात्र या नाण्यावर आंग्रे घराण्याचे स्वतःचे एक विशेष ओळख चिन्ह असायचे. त्याला अंकुश किंवा कट्यार असं म्हटलं जाईल. या विशेष चिन्हामुळे हे नाणे संपूर्ण महाराष्ट्रात अलिबागी रुपया किंवा अंकुशी रुपया म्हणून प्रसिद्ध झाले. अलिबाग, चौल आणि संपूर्ण उत्तर कोकणात हा रुपया अत्यंत विश्वसनीय मानला जाईल. ब्रिटिश चलन येण्यापूर्वी संपूर्ण अलिबाग तालुक्याला अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच अलिबागी रुपयाच्या बळावर चालायचा. स्वातंत्र्यपूर्वाचा काळ पै, पैसा, चौली, पावली ब्रिटिश सरकार पूर्णपणे स्थिरावल्यानंतर त्यांनी मात्र ही सगळी नाणी, चलन हळूहळू मोडीत काढायला सुरुवात केली. भारतातील स्थानिक टाकसाळी बंद केल्या आणि स्वतःचे एक समान चलन संपूर्ण देशात जारी करण्याचा प्रयत्न केला. आपल्या अलिबागच्या ग्रामीण व्यवहारात आणि बोलीभाषेत स्वातंत्र्यापूर्वी जी नाणी आणि वजने लोकप्रिय होती ती काही अंशी तशीच राहिली. पै हे सर्वात लहान चलन होते. पुढे पै पैसा हा जी म्हण आली ती त्यावरूनच. घेला किंवा दमडी 3 पैशाचा किंवा 3 पैकाहून 1 थेला होत असे. इथे आणखी सांगितले कवडी सुद्धा देणार नाही असं जे बोलायचे तेव्हा बार्टर सिस्टीम मध्ये जुन्या चौलमध्ये सुद्धा कवडी, शंख शिंपल्यांमधली कवडी हे चलनात होते. त्यांतही बार्टर सिस्टीम किंवा चलन मोजले जायचे. अर्थात हे पुरातन चौल किंवा पुरातन भारतीय चलन व्यवस्थेचा इतिहास याच्यामध्ये सुद्धा हे सर्व आहे. भोकाचा पैसा किंवा ढबू पैसा हा देखील प्रसिद्ध होता. 4 पैशाचा म्हणून 1 आणा बनत असे. नंतर 6 पैशाचा आणा झाला. 2 आणे म्हणजे चौली आणि सुका पैसा साधारण 12.
पैसे. पावली 4 आणे म्हणजेच 25 पैसे. आधेला हाडा 8 आणे म्हणजेच 50 पैसे. रुपया 16 आणे म्हणून 4 पैशाचा 1 रुपया त्यावेळी होता. नंतर 6 पैशाचा 1 रुपया 1 आणा झाला. अनेक साहित्यामध्ये या सर्वाचाच उल्लेख आहे. दुआर्ते बार्बोसा याच्या रोजनशीमध्ये सुद्धा चलनाचा हारा भाताची खरेदी झाली, त्याची किंमत अंकुशी रुपयात चुकती करण्यात आली, अशा प्रकारे उल्लेख आहे. हा केवळ इतिहास नव्हता. ही चलन बार्टर सिस्टीम गेल्यानंतर आलेली आहे. पण याचा अर्थ चलनं आली तरी या चौलमध्ये बार्टर सिस्टीम नव्हती असं नाही. चौलमध्ये 12 बलुतेदार होते, त्याचा ऐतिहासिक पुरावे आहेत. आजही चौलमध्ये वेगवेगळ्या आडनावाची आळ्या आहेत, ज्याला एखाद्या गावाची अंतर्गत रचना म्हणता येईल. त्या पद्धतीने कुंभारळी असेल, चांभारळी असेल. आता कालाप्रमाणे नावं बदलली, पण कुंभाराने मडकी द्यायची, शेतकऱ्यांकडनं बागायतदारांकडनं नारळ सुपारी घ्यायची. कोळी लोक होते, त्यांच्याकडनं मच्छी घ्यायची, त्याच्या बदली नारळ सुपारी द्यायची. चिंप्याने कपडे शिवून द्यायचे. न्हाव्याने केस कापायचे, त्याच्या बदली त्याला काहीतरी धान्य मिळायचं. ही जी देवाणघेवाणीची पद्धत होती ती चलनं जरी आली तरी ग्रामीण भागात ती तशीच होती, सोयीची होती. हे आपण स्वातंत्र्यापूर्वीच बोलतोय असं नाही. इंग्रज येऊन गेले, स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा अगदी 60च्या दशकापर्यंत काही प्रमाणात चौलमध्ये, आग्राव, थेरोंडा कोळीवाड्यामध्ये, रेवदंड्यामध्ये ही बार्टर सिस्टीम असायची. वार्षिक ठराव असायचे. किंवा माझं वालाचं उत्पन्न आहे, तुला मी एवढ्या पायली वाल देईन, त्याच्या बदल्यात तू मला लागणारी रहाटाची मडकी ही दरवर्षी द्यायचीस. सुतारकाम करणारी लोक होती. चलन हे पर्यायी व्यवस्था होतं, पण हे ग्रामीण भागात. पण व्यापारीत मात्र सगळी वजनमाप अस्तित्वात होती, नाणी अस्तित्वात होती. मग त्याच्यात शिलाहार काळापासूनचा पुरावा मिळतो. इतकंच नव्हे तर मराठे काळातला सुद्धा नाण्यांचा प्रभाव होता, पेशवे काळात होता, आंग्रे काळात होता, नंतर इंग्रज काळात सुद्धा नाण्यांचा, चलनांचा प्रभाव होता. मग दशमान पद्धत आली. आजचा भारत, आजचं चौल हे भारताचं एक सांस्कृतिक अंग ठरलं. पण चौलचा इतिहास जाणताना हा चलनाचा इतिहास सुद्धा जाणून घेणं महत्वाचं होतं. म्हणून हा खास आपल्यासाठी व्हिडिओ केला. आवडला तर विलास नाईक हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. काहीतरी वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वच माहिती तंत्रशुद्ध असेल, शास्त्रोक्त असेल, अगदी प्रत्येक गोष्टीचा इतिहासाचा दाखला दिलाच पाहिजे असं नाही. हे अंतिम सत्य आहे असंही नाही. यावर खूप संशोधन बाकी आहे. पण इतिहास अभ्यासकांना चालना मिळावी, चौलच्या पर्यटकांना चौलबद्दल अधिक माहिती व्हावी. अहो एवढंच कशाला, चौलच्या ग्रामस्थांना, रेवदंडच्या ग्रामस्थांना, जे मुंबईकर आहेत, पुण्यात स्थिरावलेत, त्यांना देखील आपल्या चौलचा हा समृद्ध वारसा पुरेसा माहिती नव्हता. पुस्तकात सर्व आहे, पण आपण आता सगळेच जण सण समारंभ, धार्मिक उत्सव, राजकारण, विकासाच्या गोष्टी यातच गुंतलोय. पण त्यामागे चौलच्या अतीताकडे, पूर्व इतिहासाकडे पूर्ण दुर्लक्ष होतोय. म्हणून हा प्रयत्न आहे. योग्य तो प्रतिसाद द्या. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.